चाकरमान्यांनो, तयारीला लागा। गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव असून कोकणातील चाकरमानी या सणासाठी आपल्या गावी परतण्यासाठी विशेष उत्साह दाखवतात। दरवर्षी लाखो चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जातात। यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरा होणार आहे, जो मागील वर्षीपेक्षा लवकर येत आहे। या उत्सवासाठी कोकण रेल्वेने विशेष तयारी केली आहे। कोकण रेल्वे आणि भारतीय रेल्वेने चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणपती स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यंदा तब्बल 250हून अधिक गणपती स्पेशल गाड्या चालवल्या जाणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना प्रवासाची उत्तम सोय उपलब्ध करण्यात येईल। कोकण रेल्वेचे आरक्षण कधी आणि कसे? यंदा भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणाबाबत नवीन नियम लागू केले आहेत। आता प्रवाशांना 60 दिवसाआधी तिकीट आरक्षित करावे लागणार। कोकण रेल्वेने यंदा पावसाळी वेळापत्रकात बदल करून गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण 23 जून 2025 म्हणजेच सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। स्क्रीनवर दाखवल्या गेलेल्या तक्त्यात आरक्षण आणि प्रवासांच्या तारखांची माहिती दिली आहे। याचा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या। गणपती स्पेशल गाड्यांचे वैशिष्ट्य: कोकण रेल्वेने यंदा तब्बल 250हून अधिक गणपती स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रवाशांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होईल। गणेशोत्सव लवकर येत असल्याने आरक्षणाची प्रक्रिया 23 जून पासून सुरू होत आहे, त्यामुळे चाकरमान्यांना वेळेत तिकीट मिळण्याची सोय देखील होईल। गणेश चतुर्थीच्या आधी आणि गौरी पूजन आणि गौरी गणपतीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्यामुळे या काळात जास्तीत जास्त गाड्या चालवल्या जाणार आहेत। या गाड्या मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमधून कोकणातील रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि इतर स्टेशनांपर्यंत धावतील। चाकरमान्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स: गणपती स्पेशल गाड्यांच्या तिकिटांची मागणी खूप असते, त्यामुळे 23 जून पासून IRCTC वेबसाईट किंवा रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट बुक करू शकता। IRCTCच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच www.irctc.co.in किंवा मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुक करणे सोयीचे आणि जलद ठरेल। जर तिकीट उपलब्ध होत नसेल तर वेटिंग लिस्ट तिकीट बुक करू शकता। गणपती स्पेशल गाड्यांमुळे बऱ्याचदा वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याची शक्यता आहे। गणेश चतुर्थीच्या आधी 2 दिवस म्हणजेच 25 आणि 26 ऑगस्ट आणि गौरी पूजनच्या काळात म्हणजेच 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत गाड्यांना जास्तीत जास्त गर्दी असते, त्यामुळे या तारखांसाठी आधीच नियोजन करा। रेल्वे स्टेशनवर प्रवासादरम्यान मास्क, सॅनिटायझर यांसारख्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करा। कोकण रेल्वेची तयारी: कोकण रेल्वेनं पावसाळी वेळापत्रकात बदल करून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। याशिवाय रेल्वे स्थानकावर गर्दी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त कर्मचारी, तिकीट खिडक्या आणि सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब आणि आमच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।